नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भरपूर काही माहिती जाणून घेणार आहोत. तर आजचा आहे प्रसंग एक. 17व्या शतकाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांची सत्ता होती. परप्रांतीयांच्या सत्तामध्ये आपले उत्तरेकडून मुघल आणि दक्षिणेकडून आदिलशाही आणि निजामशाही या सत्तांनी महाराष्ट्राची वाटणी करून घेतली होती. गावेच्या गावे ओस पडली होती आई बहिणींची आबरू ही वेशीला टांगली गेली होती. शेतकरी हा मेटाकुटीला आला होता आणि धर्मावर संकटे येऊन मंदिरे पाडली जात होती. मराठा बांधव हे एकमेकांना भिडत होती आणि ते निजामाच्या सत्तेला धन्यता मानत होते. आपले शौर्य त्यांच्या पायादळीमध्ये खर्च करत होते. याच टायमिंगला सिंदखेड राजाच्या लखुजीराव जाधव यांची कन्या व शहाजीराजे भोसले यांची पत्नी राजमाता जिजाऊ यांनी हे सर्व पूर्ण आपल्या डोळ्यांनी जवळून पाहिलेलं होतं. हे सर्व पाहून त्यांचं मन हे विछिन्न होत होतं. त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या राज्याला एक चांगला रयतेचा राजा मिळावा व या सर्वांना त्या पायदळीतून बाजूला सारावं आणि स्वतःचे स्वराज्य निर्माण करावं अशी त्यांची इच्छा होती. शहाजीराजे हे त्या काळचे अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी सेनापती होते. त्या काळामध्ये त्यांनी निजामशाह्यांची सत्ता पालटण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्या प्रयत्नांमधून सुद्धा त्यांना अपयश आले. या अपयशाच्या काळामध्ये आपल्या माता जिजाऊ या गरोदर राहिल्या होत्या. त्या गरोदरपणामध्ये शहाजीराजांना समजत नव्हतं की त्यांनी कुठे त्यांना आश्रय द्यावा. त्या काळामध्ये त्यांनी असा किल्ला शोधायला सुरुवात केली ज्या किल्ल्यावर कोणाचीही सत्ता झालेली नसेल किंवा त्या किल्ल्यावर कोणाचीही चढाई झाली नसेल. शहाजीराजांनी जिजाऊसाठी एक किल्ला शोधला, जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला. त्या शिवनेरी किल्ल्याला चारही बाजूंनी तटबंदी होती आणि उंच उंच कडे होते आणि त्यांच्या देखरेखीसाठी आपली फौज त्यांनी त्या ठिकाणी लावलेली होती. त्याच ठिकाणी शिवाई ही देवी होती. त्याच शिवाई देवीच्या नावावरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पडले.